नमस्कार शेतकरी बांधवांनो, शेती बाजारभाव या चॅनलमध्ये मी श्रीकांत शिवंत आपलं स्वागत करत आहे। आज दिनांक 1 डिसेंबर 2024 वार रविवार गुंटकडी मार्केट यार्ड पुणे। आज फुलांचे दर उच्चांकी काय पाहायला मिळतात, त्याचबरोबर कोणत्या फुलांच्या दरामध्ये बदल झालेला पाहायला मिळतो हे आपण जाणून घ्या। आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून आपल्याला गुंटकडी मार्केट यार्ड पुणे येथील संपूर्ण शेतमालाचे दर रोजच्या रोज पाहायला मिळतील। झेंडूची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता। चांगल्या क्वालिटीमध्ये झेंडूची आवक पाहायला मिळते, तर चांगल्या 1 नंबर टॉप क्वालिटीमध्ये 12 रुपयापर्यंत पिवळ्या झेंडूसाठी दर पाहायला मिळतात। तर क्वालिटी पाहू शकता, चांगल्या 1 नंबर टॉप क्वालिटीचे झेंडूसाठी 12 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते। त्याचबरोबर लाल कलरच्या झेंडूसाठी साधारणतः दर जे आहे ते 14 रुपयापर्यंत उच्चांकी पाहायला मिळते। तर क्वालिटी पाहू शकता, चांगल्या क्वालिटीमध्ये दर जे आहे ते स्थिर असलेले पाहायला मिळतात। हलक्या क्वालिटीमध्ये 7 ते 8 रुपयापासून झेंडूचे दर पाहायला मिळतात। कशी फुलं अस्टरची क्वालिटी पाहू शकता, चांगल्या 1 नंबर टॉप क्वालिटीच्या अस्टरसाठी साधारणतः 110 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतात। हलक्या क्वालिटीमध्ये साधारणतः 60 रुपयापासून दर पाहायला मिळतो। क्वालिटी पाहू शकता, चांगल्या क्वालिटीमध्ये अस्टरचे दर जे आहेत ते 110 रुपयापर्यंत उच्चांकी पाहायला मिळतात। तुकडा गुलाबची क्वालिटी पाहू शकता, तर हलक्या क्वालिटीमध्ये साधारणतः 80 रुपयापासून 1 नंबर टॉप क्वालिटीमध्ये 150 रुपयापर्यंत उच्चांकी दर तुकडा गुलाबसाठी पाहायला मिळते। सेंट व्हाईट शेवंतीची क्वालिटी पाहू शकता, तर सेंट व्हाईट शेवंतीसाठी साधारणतः दर जे आहे ते 60 रुपयापर्यंत दर पाहायला मिळते। लिलीची क्वालिटी पाहू शकता, चांगल्या क्वालिटीमध्ये लिलीसाठी साधारणतः दर जे आहे ते 16 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते। हलक्या क्वालिटीमध्ये 8 रुपयापासून लिलीचे दर पाहायला मिळतात। गुलछडीची क्वालिटी पाहू शकता, चांगल्या 1 नंबर टॉप क्वालिटीच्या गुलछडीसाठी 120 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते। हलक्या क्वालिटीमध्ये 50 रुपयापासून दर पाहायला मिळतात। तर क्वालिटी पाहू शकता, गुलछडीचे क्वालिटीनुसार 120 रुपये टॉप क्वालिटीच्या गुलछडीसाठी दर पाहायला मिळतात। शेंट व्हाईट शेवंतीचे क्वालिटीनुसार चांगल्या शेंट व्हाईट शेवंतीसाठी साधारणतः दर जे आहे ते 60 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतो। त्याचबरोबर कबूतर शेवंतीसाठी साधारणतः दर जे आहे ते 80 रुपयापर्यंत, तर पौर्णिमा शेवंतीसाठी 100 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतो। तर हलक्या शेंट व्हाईटसाठी साधारणतः दर जे आहे ते 20 रुपयापासून देखील आपल्याला शेवंतीचे दर पाहायला मिळतात। तर क्वालिटी पाहू शकता, कलकत्ता झेंडूची क्वालिटी पाहू शकता, चांगल्या 1 नंबर टॉप क्वालिटीसाठी 22 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतो। हलक्या क्वालिटीमध्ये 10 रुपयापासून देखील कलकत्ता झेंडूचे दर पाहायला मिळतात। पासलीची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता, चांगल्या क्वालिटीमध्ये पासलीसाठी साधारणतः 5 ते 6 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतो। हलक्या क्वालिटीमध्ये 3 रुपयापासून देखील पासलीचे दर पाहायला मिळतात। आवक भरपूर आहे, त्याचबरोबर मागणी कमी झाल्यामुळे दरामध्ये मोठी घसरण पासलीसाठी पाहायला मिळते। टेटसची आवक पाहू शकता, चांगल्या क्वालिटीमध्ये टेटससाठी साधारणतः उच्चांकी दर 80 रुपयापर्यंत पाहायला मिळते। तर हलक्या क्वालिटीमध्ये 40 रुपयापासून देखील आपल्याला टेटसचे दर पाहायला मिळतात। तर आवक कमी झाल्याचा परिणाम आपल्याला टेटसच्या दरावरती पाहायला मिळते। पिंगडीची क्वालिटी पाहू शकता, चांगल्या 1 नंबर टॉप क्वालिटीमध्ये 80 रुपयापर्यंत उच्चांकी दर पिंगडीसाठी पाहायला मिळते। हलक्या क्वालिटीमध्ये 40 रुपयापासून पिंगडीचे दर पाहायला मिळतात। मागणी वाढल्याचा परिणाम आपल्याला पिंगडीच्या दरावरती पाहायला मिळते। क्वालिटी पाहू शकता, आवक या ठिकाणी आपल्याला मोठ्या प्रमाणावरती पाहायला मिळते। त्याचबरोबर दरामध्ये देखील आपल्याला सुधारणा पिंगडीसाठी पाहायला मिळते। ब्ल्यू डेजीची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता, चांगल्या क्वालिटीमध्ये ब्ल्यू डेजीच्या दरामध्ये देखील आज सुधारणा झालेली पाहायला मिळते। चांगल्या 1 नंबर टॉप क्वालिटीमध्ये 80 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतात। हलक्या क्वालिटीमध्ये 50 रुपयापासून ब्ल्यू डेजीचे दर पाहायला मिळतात। तर आवक भरपूर आहे, त्याचबरोबर मागणी वाढल्यामुळे दर जे आहे ते आज थोडेफार प्रमाणात सुधारलेले पाहायला मिळतात। डच गुलाबची क्वालिटी पाहू शकता, लाल कलरमध्ये डच गुलाबसाठी साधारणतः दर जे आहे ते 200 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतो। हलक्या क्वालिटीमध्ये त्याचबरोबर लहान साईजमध्ये साधारणतः दर जे आहे ते 120 रुपयापासून दर पाहायला मिळतात। तर कलर असलेल्या डच गुलाबसाठी साधारणतः 300 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतात। हलक्या क्वालिटीमध्ये 180 ते 200 रुपयापासून कलरमध्ये गुलाबसाठी दर पाहायला मिळते। जिप्सफुलाची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता, चांगल्या क्वालिटीमध्ये जिप्सफुलासाठी साधारणतः दर जे आहे ते 1 नंबर टॉप क्वालिटीमध्ये 500 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतो। हलक्या क्वालिटीमध्ये साधारणतः 300 रुपयापासून जिप्सफुलाचे दर पाहायला मिळतात। तर आवक पाहू शकता, आवक जे आहे ते मोठ्या प्रमाणात पाहायला मिळते। त्याचबरोबर दरामध्ये चढ उतार पाहायला मिळते।
सनफ्लावरची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता. चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये 70 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतात. हलक्या क्वालिटीमध्ये 50 रुपयापासून सनफ्लावरचे दर पाहायला मिळतात. डबल स्टिक गुलछडीची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता. चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीच्या डबल स्टिक गुलछडीसाठी साधारणतः 300 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतात. हलक्या क्वालिटीमध्ये 200 रुपयापासून दर पाहायला मिळतात. आवक पाहू शकता या ठिकाणी आवक जी आहे ते मोठ्या प्रमाणावरती पाहायला मिळते. त्याचबरोबर दरामध्ये तेजी गुलछडी स्टिकसाठी पाहायला मिळते. जरबऱ्याची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता. चांगल्या क्वालिटीमध्ये जरबऱ्याची आवक पाहायला मिळते. त्याचबरोबर चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये 70 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते. हलक्या क्वालिटीमध्ये 40 रुपयापासून जरबऱ्याचे दर पाहायला मिळतात. आवक कमी जास्त झाल्यामुळे त्याचबरोबर मागणी वाढल्यामुळे दर जे आहे ते कमी जास्त होताना पाहायला मिळतात.